हॅलो ट्रेनीज. आज आपण हाताने चालणारी वेगवेगळी साधने आणि त्यांचे उपयोग कसे ओळखायचे हे शिकणार आहोत. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत. या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल हाताने चालणारी वेगवेगळी साधने ओळखण्यासाठी, ऑपरेशनसाठी हाताने चालवलेल्या साधनांचा वापर दाखवण्यासाठी. चला तर सुरू करूया. या उपकरणाला हँडसॉ किंवा करवत म्हणतात. तुम्ही पाहू शकता की याने लाकूड कापलं जातं. याचा उपयोग करण्यासाठी सगळ्यात आधी हँडल मजबूतीने पकडा. मग लाकडावर हे व्यवस्थितपणे ठेवा जिथे तुम्हाला कापायचं आहे. मग ब्लेडला निश्चित रेषेवर वेगाने मागे पुढे करत लाकूड कापा. सावधान रहा आणि ब्लेडच्या मार्गात आपला हात ठेवू नका. याचा योग्य वापर करण्यासाठी इथे काही सूचना दिल्या गेल्या आहेत. जेव्हा तुम्ही कापण्यासाठी करवतीचा उपयोग करता तेव्हा ती तुम्ही 45 अंशाच्या कोनावर पकडली पाहिजे आणि मग कापायला सुरुवात केली पाहिजे. करवत चालवताना आपला कोन बदलू नका. खोल कट करण्यासाठी करवतीवर उभा दबाव देऊ नका. जर तुम्हाला लाकूड जलद गतीने कापायचं आहे तर करवत मागे पुढे करण्याचा वेग वाढवा. जास्त अचूक कट मिळवण्यासाठी आपल्या इंडेक्स फिंगरला ब्लेडच्या हँडलसोबत ठेवा. यामुळे तुम्हाला ब्लेड सहजपणे गाईड करण्यात मदत होईल. कापण्यासाठी ब्लेडच्या संपूर्ण लांबीचा उपयोग करा. यासाठी तुम्हाला ब्लेड अशा प्रकारे हलवावा लागेल की ब्लेडचा सगळ्यात वरचा भाग आणि खालचा भागही लाकडाला स्पर्श करेल. याला रंधा असे म्हणतात. जसं की तुम्ही पाहू शकता, याचा उपयोग लाकडाला गुळगुळीत करणे आणि लाकडाची जाडी कमी करण्यासाठी केला जातो. याचा उपयोग करण्यासाठी सगळ्यात आधी याला दोन्ही हातांनी पकडा. जेव्हा तुम्ही याला आपल्यापासून दूर न्याल तेव्हा रंध्याला धक्का द्या आणि जेव्हा तुम्ही याला आपल्याकडे ओढाल तेव्हा त्याला खेचा. लाकडाला गुळगुळीत करण्यासाठी याला दूर नेताना यावर दाब टाका. याचा योग्य वापर करण्यासाठी इथे काही सूचना दिल्या गेल्या आहेत. रंध्यातून नाईफ काढा आणि त्याला धार करा, जेणेकरून लाकूड गुळगुळीत करणं सोपं जाईल. याला धार करण्यासाठी तुम्हाला ऑइल स्टोन आणि तेलाचे काही थेंब वापरावे लागतील. रंध्याच्या बाहेर निघालेल्या नाईफच्या बाहेर निघणाऱ्या लांबीला ॲडजस्ट करा, जेणेकरून लाकडाला जास्त किंवा कमी गुळगुळीत करता येईल. जेव्हा लांबी वाढते तेव्हा ते लाकडाला जास्त गुळगुळीत करते आणि कमी केली जाते तेव्हा ते लाकडाला कमी गुळगुळीत करते. लाकडाला ग्रेनच्या दिशेने गुळगुळीत करण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढे जाऊया. याला छिन्नी असं म्हणतात. तुम्ही पाहू शकता की याचा वापर लाकडाला कापण्यासाठी किंवा कोरण्यासाठी केला जातो आणि असं करण्यासाठी याचा उपयोग हातोड्यासोबत केला जातो. याला वापरण्यासाठी सगळ्यात आधी हँडलला मजबूतीने पकडा. मग ब्लेडचे टोक त्या खुणेवर ठेवा जिथे याचा वापर करून ते कापायचं आहे. मग लाकूड कापण्यासाठी छिन्नीवर हातोड्याने मारा. याचा योग्य वापर करण्यासाठी इथे काही सूचना दिल्या गेल्या आहेत. कोरण्याचे काम करताना छिन्नीला खालच्या किनाऱ्याजवळ पकडा. यामुळे उत्तम ॲडजस्टमेंट करणं सोपं होईल. पण असं करताना सावधान रहा. छिन्नीच्या मार्गात कधीही हात ठेवू नये. भले हात आणि छिन्नीच्या मध्ये लाकूड असो किंवा नसो. कधीकधी असं होऊ शकतं की छिन्नी अचानक लाकडात घुसेल आणि हाताला जखमी करेल. याला तासणी असे म्हणतात. तुम्ही पाहू शकता, याचा उपयोग ब्लेडच्या वेगवेगळ्या भागांवर रगडून वेगवेगळ्या ब्लेड्सना धार करण्यासाठी केला जातो. याला वापरण्यासाठी सगळ्यात आधी याचा हँडल मजबूतीने पकडा. मग फाईलला ब्लेडच्या तिरक्या कडांवर ठेवा ज्यांना धार करायची आहे. मग त्या तिरक्या कडांना धार करण्यासाठी तासणीला फक्त एका दिशेतच घेऊन जा. असं करताना तासणीच्या दुसऱ्या टोकाला पकडा. याचा योग्य वापर करण्यासाठी काही सूचना. करवतीला धार करताना मोजा की तुम्ही प्रत्येक दातेदार किनाऱ्याला किती वेळा धार लावता आणि बाकी प्रत्येक दाताला तेवढ्याच वेळा धार करा. याशिवाय प्रत्येक बाजूस एक दात सोडून दुसरा दात धार करा. मग दुसऱ्या बाजूने दातेदार किनाऱ्यांच्या दुसऱ्या सेटला धार करा. याला ऑइल स्टोन असं म्हटलं जातं. जसं की तुम्ही पाहू शकता, याचा उपयोग वेगवेगळ्या ब्लेड्सना धार करण्यासाठी केला जातो. याचा उपयोग करण्यासाठी सगळ्यात आधी याला एका टेबलाच्या पृष्ठभागावर ठेवा जिथे हे मजबूतीने टिकून राहील. त्यावर तेल लावा जे धार लावल्या जाणाऱ्या ब्लेडवर लागेल. हे एका वंगणाच्या रूपात काम करेल. मग धार केला जाणारा ब्लेड तेल दगडावर ठेवला जातो आणि याला एका विशेष दिशेत फिरवलं जातं जेणेकरून याला धार लावता येईल. हे अनेक वेळा केलं जातं. मग ब्लेड पलटला जातो
आणि तीच क्रिया वारंवार केली जाते. आपल्याला या दोन्ही पद्धतींपैकी एकाचेच पालन करायचे आहे. दोन्ही पद्धती ब्लेडच्या एकाच बाजूला वापरू नका. याचा योग्य वापर करण्यासाठी इथे काही सूचना दिल्या गेल्या आहेत. ब्लेडला धार करण्यासाठी याचा वापर करताना अतिरिक्त तेल टाका. यामुळे हे सुनिश्चित होईल की स्टोन योग्य रीतीने वंगणयुक्त आहे. याला टेनन करवत म्हटलं जातं. जसं की तुम्ही पाहू शकता, याचा वापर ग्रेनच्या कडेने आणि ग्रेनच्या आरपार शॉर्टकट कापण्यासाठी केला जातो. याचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी हँडलला मजबूतीने पकडा. मग ब्लेडच्या दातेदार किनाऱ्याला लाकडावर त्या खूण केलेल्या रेषेवर ठेवा, ज्यावर लाकूड कापायचं आहे. मग लाकूड कापण्यासाठी ब्लेडला जलद गतीने मागे पुढे फिरवा. याचा योग्य वापर करण्यासाठी काही सूचना. खोल कट करण्यासाठी करवतीवर उभा दबाव देऊ नका. जर तुम्हाला लाकूड जलद गतीने कापायचं आहे, तर करवत मागे पुढे करण्याचा वेग वाढवा. कापण्यासाठी ब्लेडच्या संपूर्ण लांबीचा उपयोग करा. यासाठी तुम्हाला ब्लेड अशा प्रकारे हलवावा लागेल की ब्लेडचा सगळ्यात वरचा भाग आणि ब्लेडचा सगळ्यात खालचा भागही लाकडाला स्पर्श करेल. जास्त अचूक कट मिळवण्यासाठी आपल्याला इंडेक्स फिंगरला ब्लेडच्या हँडल सोबत ठेवा. यामुळे तुम्हाला ब्लेड सहजपणे गाईड करण्यात मदत होईल. रिकॅप. आपण हाताने चालणारी काही साधने पाहिली. आपण हँडसॉ नावाचे साधन वापरतो, जे लाकूड कापण्यासाठी वापरले जाते. आपण हँड प्लॅनर नावाचे एक साधन वापरतो, ज्याचा वापर लाकूड शेव करण्यासाठी आणि त्याची जाडी कमी करण्यासाठी केला जातो. आपण फाईल नावाचे एक साधन वापरतो, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या ब्लेडला शार्प करण्यासाठी केला जातो. आपण लाकूड कापण्यासाठी किंवा कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिजल सॉ नावाचे साधन वापरतो. आपण ऑइल स्टोन नावाचे साधन वापरतो, ज्याचा उपयोग ब्लेड्स धार करण्यासाठी केला जातो. आपण लाकूड कापण्यासाठी वापरले जाणारे टेनॉन सॉ नावाचे साधन वापरतो. तर आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.